नमस्कार मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल माहिती देणार आहे. त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे नवीन योजनेचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे निवृत्तीनंतर दिली जाणारी पेन्शन. या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना प्रतिवर्षी 12,000 पेन्शन दिली जाईल. ही रक्कम वृद्ध आणि निवृत्त कामगारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार मिळेल. मग त्या योजनेसाठी आता लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर 1. आधार कार्ड, पॅन कार्ड. 2. जन्म दाखला किंवा आधार कार्ड. 3. रेशन कार्ड किंवा वीज बिल, पाणी बिल. 4. 90 दिवसाचे प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी नगर परिषद यांच्याकडून प्राप्त केलेले असावे. तसेच कॉन्ट्रॅक्टर यांच्या सही व शिक्के असणे आवश्यक आहे. 5. बँक पासबुक प्रत, ज्यावर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड असणे आवश्यक. 6. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. 7. मंडळातील नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचे कार्ड असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे घेऊन आपण जवळच्या तालुका केंद्राकडे घेऊन जाणे. ही सर्व कामे तालुका केंद्रातून होतात. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असल्यास. धन्यवाद.